फानूस बन के हवा जिसकी हिफाजत करे, फानूस बन के हवा जिसकी हिफाजत करे, वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. अशा आपल्या सर्वांचे लाडक्याचे नूतन नगराध्यक्ष आदरणीय आनंदभाऊ माने, त्यांचे निवडून आले सर्व सहकारी सोलापूर जिल्हा युवा सेनेचे प्रमुख आदरणीय सागरदादा पाटील, त्या तालुक्याचे शिवसेनेचे अध्यक्ष, एक धडाडीचं या तालुक्याचं तरुण नेतृत्व आदरणीय दादासाहेब लपटे, या गावचे सर्व शिवसेनेचे सर्व युवा नेते, सर्वांची नावं घेत नाही कारण एखादं नाव राहणार. आणि अजूनही महिन्याभरात त्यांच्यासाठी तुम्ही मैदानाची वाट बघताय. ते पैलवान मी आजच झाड तोडतो जगदीश पाटील, भेटलेल्या माझ्या शेतकरी बांधवांना, तरुण सहकारी मित्रांनो आणि जमलेल्या माझ्या माताभगिनी, आज आपण एका विशेषाच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलो. निवडणूक जरी सांगोला शहराच्या नगराध्यक्ष पदाची झाली तरी या तालुक्याच्या तमाम जनतेचा स्वाभिमान जिता जागता करणारी ही निवडणूक असल्यामुळं संपूर्ण तालुक्याची जनता आज एका आनंदात आणि उत्साहाच्या वाऱ्यानं नाहताना आपल्याला दिसून येते. ही निवडणूक एका वळणावर गेलेली, कुणाशी भांडावं कुणाची तणाव ही आमची स्वभाव नाही, तर ही आमची इच्छा आहे. परंतु या तालुक्याच्या राजकारणात येत असतानाच आपलं ध्येय होतं ते या तालुक्याचा विकास करण्याचं ध्येय आणि सर्वसाधारणपणे या तालुक्याचा दुष्काळ हटवणं हे आपलं ध्येय घेऊन आपण या तालुक्याच्या राजकारणात आणि तीच वाटचाल आपल्याला पुढे चालू ठेवायची. आज सांगोला शहराच्या राजकारणात पुन्हा तेच घडायला लागलं होतं, मला दिसून येत होतं. काल झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीला तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं. त्या निवडणुका वेगळ्या होत आल्या आणि अतिशय दुःखदायी झालं. उमेदवार 3 पक्षाचे उभा राहिले असा तुमचा गैरसमज आहे. पण ही निवडणूक अशी नव्हती. याची जाणीव मला 1 महिना अगोदर झालेली होती. ते साबून मला लागली. ही निवडणूकच होणार होते. कोणत्याही किमतीवर शाजीबापूचा पराभव झाला त्याविषयी फक्त सांगोल्यातली माणसं कामाला लागली नव्हती, तर संपूर्ण महाराष्ट्रातले विरोधातले सगळे नेते कामाला लागले. आणि एका माझ्या मित्राला जाणीवपूर्वक एका मोठ्या नेत्याने, ज्याला राष्ट्रीय नेता आपण म्हणतो, नाव कुणाचं घ्यायचं मला नाही, अशा नेत्याने त्या नेत्याला सांगितले तुझा पराभव होणार आहे, पण मी तुला पुन्हा आमदार केल्याशिवाय राहत नाही. एकदा आमदार केले पुन्हा दुसऱ्यांदा तुला आमदार करतो, पण शाजीला पाडायचं असेल तर तुला उभा राहावं लागेल आणि एवढ्यासाठी तुम्ही उभा राहा. प्रश्न मी जिंकलो का मी हारलो याचा नव्हता. प्रश्न एका ध्येयानं आपण वेडे होऊन या तालुक्याच्या जनतेची सेवा करायच्या, सांगोला तालुक्याचा विकास करायचा. सांगोला तालुका दुष्काळाच्या खाईत पडलेला तालुका. गेली 52 सालापासून त्या निवडणुका बघत आलो तर 17-18 महिन्याचा काळ संपला तरी या सांगोला तालुक्याला सत्तेची कधी आपल्याला आमदारकी कधी मिळाली नाही. 52 पासून बाई गणपतरावजी देशमुख निवडून आले, विरोधातच बसले. 95ला मी तुम्ही मला आमदार केलं.
मी सुद्धा त्यावेळी विरोधात बसलो, कारण मी काँग्रेसचा आमदार होतो आणि सरकार आलं होतं शिवसेना भाजपचं सरकार आलं, मी विरोधात होतो. कालची एकच आमदारकी आपल्याला अशा मिळाली की आमदार आपण झालो, शिवसेनेतून झालो आणि आपण सत्तेच्या बाजूला बसलो. पहिली 2.5 वर्ष आपण सत्तेच्या बाजूला बसलो. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब झाले. कोरोनाचा काळी त्याच काळात आला, पण 2.5 वर्षाच्या कालखंडात कुठंतरी प्रत्येक आमदाराची शिवसेनेचा भावना होत चालली. कामं तर आपली मतदारसंघाची व्हायला तयार नाहीत, विकासाचा निधी मिळायला तयार नाही, परंतु एका बाजूनं मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, पण दुसरे पक्ष मित्र पक्ष जे आहेत ते आपल्याला कुरतडायला लागले, त्याने हळूहळू शिवसेनेला संपवायला लागले. ही जाणीव झाल्यानंतर या राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 40 आमदारांनी उठाव केला. हा उठावच होता कोणत्या कारणासाठी, तर उठाव होता एक तत्व जे होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घालून दिलेलं, ते तत्व आमच्या हातनं 19 साली निवडणूक झाल्यावर मोडलं गेलं आणि पुन्हा चांगल्या मार्गावर खरा मार्ग जो दाखवला होता, तो रस्ता हिंदू हृदय सम्राटांनी दाखवला, त्या रस्त्यावर आम्ही 22 साली पुन्हा आणून कामाला लावलो. 2-2.5 वर्षात जगाच्या पाठीवर 5,500 कोटी रुपये निधी देणारा तालुका कोणता आहे? मला फक्त माझ्या तरुण मित्रांना प्रश्न आहे, एक तालुका तुम्ही द्या. एक योजना आपली शिल्लक राहिली नाही, एक काम शिल्लक राहिली. पाण्याचे सगळे पैसे संपवून टाकले, 2 वर्षात संपवून टाकले. अजूनही 2 वर्ष फक्त जाऊ द्या. उजनीचं पाणी एकदा खेळायला लागलं आणि म्हैसाळ टेंबूच्या नव्या नळ्या पुरायचं काम चालू आहे. हे सगळं काम झालं तर या तालुक्यात तुम्हाला कुठेही जिरायत 1 एकर दिसणार. तो ध्यास घेऊन 90 साली आलो होतो, तो ध्यासच घेऊन मी पुढे चाललो. यातच माझी वाट चालू होती. कोण बरोबर आला तर त्याला बरोबर घेऊन गेलो, जो कोण सोडून गेला तर त्याचंही दुःख मी मानलं. दीपक आबा बाजूला गेले पण मला आजही दुःख नाही. त्याला सुद्धा चुकून आला होता. गया कधी राखले ते तू गया राखायला गेलाय का लहानपणी? नाही. कोण माहित आहे तुम्हाला? आपण रानात गेल्यावर चारायला जनावर गेल्यावर दिवस मावळताना ज्यावेळी आपण गाया घेऊन निघतो त्यावेळी एखादं आपलं वासरू दुसऱ्या कळपात निघून जातं आणि ते परत जाऊन संध्याकाळी हुडकून काढावं लागतं, पुन्हा आणून त्या आपल्या जावणीला बांधावं लागतं. हे चुकून झालेलं वासरू होतं, पुन्हा जाय त्या कळपात गेल्याला शेका पक्षाशिवाय नाही कर्म, त्याच्या काही नादाला लागायचं कर्माय ना आपल्या पक्ष उगल ये आम्हाला कर्माय नाही लागा. जी नादत नाही तिच्या नादाला लागलं फाटती सोडून दुसरं लगीन करून काय त्यांचा नाद करायला नको. आपल्याला सत्ता मिळेल किंवा न मिळेल, सत्तेचा लोभी मी नाही, सत्ता किंवा नको. दबदबा महाराजा शहाजी पाटलाचा जिवंत आहे आणि माझा शेवटच्या श्वासापर्यंत माझा हा दबदबा जाणार नाही याची मला खात्री आहे, कारण मी प्रामाणिकपणे राजकारणात वावरतो, सर्व पक्षाला माहिती. आणि ह्या प्रामाणिकपणातून कालची नगरपालिकेची निवडणूक लढवली. मला 5-6 नगरसेवक दिला. असू द्या बापू, उपनगरात दुसरा भागवा म्हणजे त्या तालुक्यात स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुखाच्या निधनानंतर वाटणारा मी आहे, तुम्ही कोणी वाटायला नाही. वाटतो मी वाटतो. ज्यावेळी भाई गणपतरावजी देशमुख होते ते वाटत होते, त्यावेळी मी ऐकत होतो. मी कधी आडवा वागलो. आमचा करार होता गणपतराव देशमुखांचा, माझा आबासाहेब. नगरपालिका आम्ही दोघांनी केली, आठवतंय का तुम्हाला? तर मारुती आम्हाला पहिल्यांदा नगराध्यक्ष केलं, दुसऱ्यांदा त्या सपाटी मॅडमला नगराध्यक्ष केलं. असे 4 नगराध्यक्ष आम्ही दोघांनी मिळून केले होते.
नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मला 3 जिल्हा परिषद आणि 5 पंचायत समित्या द्यायचं. मुंबईच्या बैठकीत आम्हा दोघांचं साक्षीदार फक्त किशोर महानवर लाल बावट्याचा संपादक. नगरपालिका झाली, जिल्हा परिषद निवडणूक झाली, वर्ण सगळी फोडाफोडी व्हायला लागली, भाई गणपतवती देशमुखला अडचणी यायला लागल्या, मला दिसायला लागल्या. याच वाडेगावला आम्ही दोघं आलो होतो बैठक सोडून गाडीत, असं राजापूरच्या रस्त्याला जाऊन माळाला गाडी थांबून चर्चा केली. मी म्हणले एक जिल्हा परिषद, एक पंचायत समिती द्या, भांडण मिटवून टाका. 3 वेळा पवार साहेबाचा तुम्हाला फोन येते, तुम्हाला काय बोलायला तर मी सकाळपासून बघतोय, सांगून टाका. तिकडे ती दीपक सावगे मागते तेवढं देऊन टाका त्याला. ज्याचं भागाचा त्या कोटराज घेऊन जे आयुष्यभर फिरते त्याला काय मागेल ते देऊन टाका. मला नाही काय मागायचं काय करायचं. आणि हे मी देऊ वाटलं द्या ना तर देऊ नका, मी मोकळा पाठिंबा देतो. म्हणलं कोण जिल्हा परिषद, मी 40 होत्या त्या जिल्हा परिषद तोंड बघायचं गेलो राहिले. कुठलंही काम माझं आलं तर मी थेट जात असतो मंत्रालयात. एक काम सांगतो तुम्हाला आनंद, एक तलाठी होता, त्याची तलाठी लय आगाऊ त्या महत्वात वागायला. तिथं प्रयत्न केला काय मिळत, तर त्या पाठीमाग अकलूज आणि जवळ उभा राहायचे. पोरं म्हणले काय करायचं ना, म्हणलं 2 दिवसात बदली होईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मला किरकिर करू नका, जावा तुम्ही आता. म्हणजे माझी बघतो. मी पत्र लिहिलं त्यावेळी मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण साहेब. तलाठाच्या बदलीला मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. ते पत्र घेऊन मी मंत्रालयात घेऊन नानासाहेबांच्या समोर म्हणजे शंकररावजी चव्हाण साहेबांसमोर गेलो, पाया पडलो. नाना माझं एवढं काम करायला लागते, तुला काय कळत नाही, येणार झाला म्हणजे तुला शाही काय कळत नाही. तलाठी ही बदली एका मुख्यमंत्र्यांनी करायची का म्हणलं, तुम्ही एवढं ओळखा म्हटलं. तलाठी ही पात्र असं आहे म्हटलं की कलेक्टर प्रांत परवडत पण तलाठी परवडत नाही. त्याने एकदा हिकडली कोंबडा तिकडे टाकला का ह्याचं सातबाऱ्याचं नाव त्याच्या नावावर होतं. ही कलेक्टरच्या हातात नाही, तलाठीच्या हातात आहे. माझी बदली तर त्यांनी केली, पण त्यावर त्यांनी माझ्या एका वाक्यावर जी तुम्हाला आता सातबाऱ्याची पुस्तकं द्यायला चालू केलं तर आठवतं का? पहिले उतार होतं, पुस्तक नव्हतं आपल्याला मिळत. परत तांबडी पुस्तकं द्यायला लागली सातबाऱ्याची. ही शंकरराव चव्हाण साहेबांनी निर्णय घेतला. तलाट्याला बदलीला सुद्धा मी मंत्रालय वाटते. मला कशाला कुठली सत्ता लागते, सत्तेचा लोभी मी नाही. मला माहित आहे कोणच माझं काम असतं ते निर्मळ असतं, चांगलं काम असतं. वाईट कामाला मी कधी कुणा समोर जात. आता पुढे वाटचाली आपल्याला करायची. ही दिशा तुमची आहे. ज्या पद्धतीनं सांगोला शहरातील लोकांनी या ठिकाणी तुमचा माझा स्वाभिमान जिता जागता ठेवला, तमाम सांगोला तालुक्याचा आणि सांगोला नगरपालिकेचं राजकारण महाराष्ट्रावर सगळ्या गाजायला लागलं, टीव्हीवर यायला लागलं. कुठं तरी या ठिकाणी तू जरा बाजूला जा, कुठं तरी या ठिकाणी या सांगोल्याच्या जडितेचा आता अपमान होत्या भीती वाटत असताना त्या तमाम सांगोल्याच्या जडितेनं मित्रांनो या ठिकाणी तुमचा माझा सांगोल्या शहरातील लोकांनी हा स्वाभिमान नतमस्तक आहे. मी सांगोला शहरातील मतदारांचा नतमस्तक आहे. मी सांगोला शहरातील जनतेचा आया बहिणींना मी वंदन करतो. लहान लहान लेकरं सुद्धा धनुष्यबाण धनुष्यबाण म्हणून ओरडत होती. बारके पोरं मी गल्लीला गेलो तर माझ्या पुढे यायची, नाचायची, म्हणायची खीच के तान धनुष्यबाण, माझं काळीच पोरं. ही लेकरं सुद्धा या ठिकाणी हातभार मला लावायला लागली. आणि ज्यावेळी ही जनता अशी पाठीशी उभा असते त्यावेळी कुणाचं काय चालेल. रावणासारख्याचा सुद्धा अहंकार संपते. तुमचे कुठं अहंकार घेऊन जातो. जनतेच्या भावना ज्यावेळी तुम्ही दुखावणार आहात, सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य मतदाराला जो विचार आवडणार नाही
स्वार्थाच्या पोटी आणि सत्ता बळकवण्यासाठी तो वेगळा विचार घेऊन तुम्ही जर रस्त्यावर लागला तर जनता तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार. लोकशाहीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मताचा अधिकार हा अणुबॉम्बच्या पेक्षाही जास्त ताकदीचा अधिकार आहे. अणुबॉम्बने एखादं शहर उद्ध्वस्त होतं, दाबलेल्या पटनानं देशाची सत्ता सुद्धा कायापालट होऊ शकते. या लोकशाहीत या जनतेनं दाखवून दिली. या जनतेनं जगत जेते असलेल्या इंदिराजी गांधींचा सुद्धा पराभव केला. ह्या जनतेनं अटल बिहारींचा सुद्धा पराभव केला. या जनतेनं अडवाणींचा सुद्धा पराभव केला. या जनतेनं भाई गणपतरावजी देशमुखांचा सुद्धा पराभव केला. या जनतेनं शाजी पाटलाचं 7-8 वेळा पराभव केला. आमचं रेकॉर्ड ब्रेक आहे. आता कशासाठी लगा ज्या पाटकाडानं काट्या खाऊन पाठ जीवी सोडून निघाली, तुमच्या त्या बारक्या छड्यानं माझ्या पाठीला काय होणार आहे लगा. स्वर्गीय गणपतराव देशमुखाच्या मोठ्याला काट्या खाऊन पाटकाड सोडून माझं निघाल. आणि हे आता जवळ मला आणि नवीन आमदार आमचा मला छड्या मारायला लागले. काय काय करायला याचा काही सुद्धा कारण आमची सुख हे जनतेबरोबर, आमचं दुःख जनतेबरोबर. सर्वसामान्य जनतेचा संसार सुखानं व्हावा यासाठी आमच्या स्वतःच्या संसाराला सुद्धा उद्ध्वस्त करून घेतलं मी आणि माझा लहान भाऊ सुभाष नाना. तुम्ही सर्वजण साक्षीदार. आणि मागं पुढं हटलो नाही, मागं पुढं बघितलं. घाबरणं ही तर आमच्या रक्तातच नाही. हे रक्त वाडेगावच्या कुशीत आलेले रक्त आहे. रक्त कधी घाबरणार नाही. ज्या वाडेगावच्या कुशीत माझा बाप जन्माला आला आणि ज्या बापाच्या कुशीतनं मी जन्माला आलो, मी माझा हटणार नाही, मला वचन देतो. या ठिकाणी हे गाव माझं काळीच आहे. दत्तो आपाची आई काय गाव सरू मोठ्यांनो आधी काय वर नाव घ्या. अंजूबाई बरोबर लहान इथं आलो होतो. 15 दिवस मळ्यात राहिलो होतो. अंजूबाईने मला नेत्या महादेवाच्या पाया पडायला. मी होतो तिसरीत असताना अंजू म्हाताऱ्याचं गवळ सोमवारचा श्रावणाचा वार होता, पाया पडलो. त्यावेळी नदीला बघताना मी ठरवलं की एक दिवशी हे या ठिकाणी महादेवाचं मोठं देऊळ करायचं आपण म्हणून. मी वर्ष माझं 7 असताना घेतलेली शपथ काल मी सर पूर्ण वैजनाथ बोंबडे सर करून जातो. त्यावेळेचा वाडेगावातला लहान बाळपणाचा माझा संकल्प मी आज पूर्ण करून दाखवणार. आजही तुम्हाला सांगतो, अजूनही भविष्यात मला संधी मिळणार आहे. पुन्हा एकदा वाडेगावची नदी आणि तिचा घाट बघायला लावतो. किती वेळा वाडेगावच्या लोकांनी तुमच्या दारात यायचं होतं. दर उन्हाळा आला का मग नदीला पाणी सोडा, नदीला पाणी सोडा मागण्या करायच्या. तुम्ही कारण सांगायची. पाणी सुटलं, परत आणलं आम्ही कुठनं तर का परत ह्यांचं नारळ दुर्ड्या दोघाच्या तयारच होत्या. आम्ही दुर्ड्या टाकणार सर बांधलो ना. कायमस्वरूपी या नदीचा प्रश्न मिटवून टाक. महाराष्ट्रात मान आणि कोरडा 2च नद्या अशा आहेत ज्या नद्यांना कालव्याचा दर्जा मिळाला मित्र. अजूनही महाराष्ट्रात दुसऱ्या नदीला कालव्याचा दर्जा मिळाला. कधी तुम्हाला नदीची वाळूचा दिसत नाही. वाळू खाणाऱ्याला सांगतो जरा थांबा रे. आशिया नदीचं बंधार भरून ठेवतो की तुझ्या वाळूचा दिशेने चालूच देत नाही.
होऊन जाऊ त्या सोबत 50 एकर 30 एकर 40 एकर 35 एकर 7 बार प्रत्येकाचं होत्या वाडेगावचा जुतळा आणि शेंदाड सोडून या वाडेगावात काय पिकत नव्हतं. आज नदीला पाणी गेली 6-7 वर्ष गच्च राहिल्यापासून कुणाकुणाची पिकं किती झाली, कुणाकुणानं किती गिरण्या मिळवल्याचा हिशोब करा आणि मग मला दाखवा. मागा येत नाही तुम्हाला पैसे, घाबरून जाणार नाही तर आता बापूने हिशोब केला का मागा येत. डाळिंब काढताय, बोर काढताय, ऊस पिकवताय, कलंग काय नाही तिला करताय, तुम्हाला पाणी घेऊन पडेल. ज्यावेळी धरती मातेला या ठिकाणी जीवन म्हणजे पाणी मिळतं त्यावेळी लक्ष्मी उभा. पाण्याचा आधी मातीचा चिखल करावा लागतो. मातीत पाणी, पाण्याचा चिखल, चिखलात कमळ आणि कमळात लक्ष्मी. आणि कमळात उभा राहिलेल्या लक्ष्मीच्या हातात नाशा सोन्याच्या मोहरा फुसत असतात. आई बाळवाटांनी निर्माण केलेले चिखलाने हा लक्ष्मीला त्यांना कुठंतरी वेगळ्या ठिकाणी जी पूजा करता आली नसते. कमळावर का बसू. तर आपल्याला अनादी अनंत कालापासून आपल्या ऋषी म्हणून साधू संतांनी सांगितले कमळ जिथं फुलतंय तिथं लक्ष्मी निर्माण आहे. आणि कमळ कुठं फुलतं तर पाण्यातच फुलतं. जिथं पाणी आहे तिथं लक्ष्मी आहे. तुमचा बंधारा असा पाण्यानं भरणारा की या वाडेगावच्या एकाही घरातली लक्ष्मी कधी संपणार नाही एवढा शब्द मी तुम्हाला देतो मित्रांनो. ऐश्वर्य हळूहळू मार्गाला लागला. चाललेत आता हळूहळू खांड निघून चालले. ती बंगले यायला लागले. सरासरी दरवर्षी वाडेगावात 30-35 नवं बंगलं व्हायला लागलेलं आहे. अजूनही वाढत जाणार आहे. ही सुबत्ता, ही शक्ती, ही सगळं दडलंय कुठं तरी ही मुंबईच्या मंत्रालयात दडल्या. तिथली एक सही एका तालुक्याचा एका जिल्ह्यात असेल काय पालट करून टाकत. आणि म्हणून सत्तेच्या बाजूला आपण चाललो त्याच बाजूला. हा धनुष्यबाण बरोबर रामचंद्राचा हातात. हा धनुष्यबाण राणा प्रतापच्या वरच्या खांद्यावर. त्या धनुष्यबाणानं धनाजी संताजी त्या छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या 2 सरदारांनी एका बाणात औरंगजेबाचा त्या ठिकाणी झेंडा असा बाणानं उडवून टाकला होता औरंगाबाद. सकाळी औरंगजेब घाबरून गेला. झेंडा कसा पडला. धनुष्यबाणाची ताकद. हे धनुष्यबाण आज ते हिंदू हृदय सम्राटांनी हातात दिले, जे धर्मवीर आनंद दिघेंनी हातात दिले, ते एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात दिले. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्या माझ्या हातात दिले. हे धनुष्यबाण गरिबाच्या राक्षसाला उद्ध्वस्त करणारं धनुष्यबाण आहे. आणि म्हणून ही निशाणी तुमच्या माझ्या सगळ्याच्या संसाराला निगडीत असणारी निशाणी. त्या निशाणीला विसरू नका. आज आनंदभाऊ जरी सांगोल्याचे नगराध्यक्ष असतील तरी व्यापार भविष्यात मी कुठेही बाहेर फिरत राहिलो तरी तुमच्या सगळ्या ग्रामीण भागच्या लोकांचं सुद्धा प्रत्येक काम मार्गी लावायची जबाबदारी आनंद माने यांच्यावर मी टाकतोय आणि ते पार पडतील असा मला विश्वास आहे. तुम्हाला आता सांगोल्यात गेल्यावर काम कुणाला सांगू म्हणून कुणाच्या दारात जायची आपण मी गरज ठेवणार नाही एवढं खात्रीने मी सांगतो. आज या ठिकाणी येतात प्रवीण भगत, बंडू दिघे आणि रोडगे हे 3 ट्रान्सफॉर्म तुमचे आज आले. आज प्रमा मिळाल्या आहेत. त्या 3 ठिकाणी 2 आठवड्यात तुमचे ट्रान्सफॉर्मर बसवून मिळतील. अजूनही कुठं अडचण असली तरी सांगा, ती बी आपण मार्गी लावू.
वाडेगावकरांचं कुठलंही काम मी राखणार नाही एवढा शब्दाने वचन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.